नमस्कार, मोदिकाज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला। खायला जबरदस्त आणि बनवायला अगदी सोपी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। पाहू शकता भाजीचा रंग आणि क्रीमी टेक्स्चर अप्रतिम दिसते भाजी। रेसिपीला सुरुवात करू। रेसिपी शेवटपर्यंत बघा, काही टिप्स पण यामध्ये ॲड केल्या आहेत। 3 मोठ्या आकाराचे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे, 4 मोठ्या आकाराचे टोमॅटो आपल्याला इथे चिरून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचं आहे आणि त्यामध्ये चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचं आहे। त्यामध्ये आपण 10 ते 12 काजूचे तुकडे, आलं, लसूण आणि तेल टाकून छान सगळं परतून घेणार आहोत। नंतर यावर आपल्याला झाकण ठेवून हे सगळं 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, परतायचं नाही आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काही भाज्या पण ॲड करणार आहोत। मी इथे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च घेतली। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कापू शकता। मी चौकोनी तुकडे केले आहेत। त्यानंतर एक लोखंडाची कढई घ्यायची, हाय फ्लेमवर तेल मीठ स्प्रिंकल करून ह्या भाज्या अगदी 1 मिनिटं आपल्याला परतून घ्यायच्यात हाय फ्लेमवर। सेम आपल्याला पनीरही परतून घ्यायचे। त्यानंतर आपण एकदा चेक करू कांदा टोमॅटो शिजला आहे की नाही। पाहू शकता कांदा टोमॅटो छान शिजला आहे। आता आपण फ्लेम बंद करू आणि हे सगळं मिश्रण आपल्याला आता थंड करायचे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करून ह्याची एक बारीक प्युरी तयार करायची आहे। याच्यामध्ये मसाले घेतोय आपण, लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला, किचन किंग मसाला, 2 चमचे दही आणि थोडंसं पाणी टाकून याची एक आपल्याला छान पेस्ट तयार करायची आहे। गुठल्या राहिल्या नाही पाहिजेत, त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। एक कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल टाकले, त्यामध्ये काही जिरे टाकलेत आणि आपल्याला कांदा टोमॅटोचं प्युरी यामध्ये टाकून हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे आधी। त्यानंतर झाकण लावून हे आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे। मध्ये मध्ये चेक करत राहा, नाहीतर मग ते कढईला चिटकण्याचे पण चान्सेस असतात। यामध्ये आपण आता मसाला ॲड करू आणि मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे कांदा लसूणची पेस्ट आणि मसाले छान परतून घ्यायचे। गरज वाटल्यात तर ह्यामध्ये पाणी टाकायचे। ह्याच्यावर झाकण ठेवूनही तुम्ही शिजवू शकता किंवा असंही शिजवलं तरी चालेल। पाण्याचं कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करा आणि पाणी ॲड करत हे प्युरी तुम्हाला शिजवून घ्यायची। त्यानंतर आपण याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड केली आणि शिजवलेल्या भाज्या टाकलेल्या आहेत। याच्यामध्ये आता आपण पनीर ॲड करू। पनीर टाकल्यानंतर ही भाजी अगदी अलगद हाताने झाकण लावून अगदी 5 मिनिटं शिजवून घ्यायचे। त्यामध्ये आपण मीठ ॲड करू आणि गरज वाटल्यास ना फ्लेवरसाठी अगदी चिमूटभर याच्यामध्ये जर साखर टाकली ना तर टेस्ट खूप भारी होते याची। त्याच्यानंतर ना यामध्ये आपण 2 ते 3 चमचे क्रीम टाकणार आहोत, फ्रेश क्रीम, आणि छान ट्विस्ट करू। पाहू शकता। रेसिपी आवडल्यास चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।